नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, तुम्ही आता न्यूज तर बघतच असाल आणि न्यूज म्हटलं की आता सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आहे ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। तर ही जनता पार्टी बनवण्याचं नक्की उद्देश काय, याच्या मागे आहे तरी कोण? तर चला मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मीम्स पासून आंदोलनापर्यंत असणारा प्रवास म्हणजेच अभिजित तिपके याच्याबद्दलची माहिती। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। एक तरुण ज्याचं नाव काही महिन्यांपूर्वी फार कमी लोकांना माहिती होतं, पण अचानक सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाली। कोणी म्हणलं हा तरुण युवांचा आवाज आहे, तर कोणी म्हणलं हा फक्त व्हायरल होण्यासाठी आंदोलन करतो। पण अभिजित तिपके नेमका आहे तरी कोण, तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया। प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही एका छोट्या स्वप्नातूनच होते। अभिजित तिपके याचाही प्रवास महाराष्ट्रातूनच सुरू झाला। त्याच्या कुटुंबाविषयी फारशी सार्वजनिक माहिती नसल्यामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य हे खूप प्रायव्हेट असं आहे। तरुणपणातच त्यांना समाज, राजकारण आणि युवकाच्या प्रश्नांमध्ये रस निर्माण झाला। डिजिटल माध्यमाची ताकद त्याने ओळखली होती आणि त्याला सहज समजलं आजच्या काळात भाषणापेक्षाही एक व्हायरल पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचते। मग सुरू झाला तो खरा खेळ। मीम्स, सटायर, सोशल मीडिया आणि सामान्य तरुणांच्या भावना। त्यांनी डिजिटल मोहिमेद्वारे बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतील प्रश्न आणि युवकांच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला। यानंतर कॉकरोच जनता पार्टी या व्यंगात्मक उपक्रमामुळे ते देशभर चर्चेत आला। काहींना हा अनोखा प्रयोग वाटला, तर काहींनी त्याला फक्त सोशल मीडिया स्टंट म्हटलं। पण एक गोष्ट मात्र खरी होती, लोक त्याच्याबद्दल बोलू लागले होते। जिथे लोकप्रियता असते तिथे वादही असतात। त्याच्या पोस्ट हे आंदोलनाची शैली आणि राजकीय भाष्य यावर अनेकदा टीका देखील झाली। समर्थक म्हणाले कोणीतरी तरुणांसाठी बोलत आहे, तर विरोधक म्हणाले हे फक्त प्रसिद्धीसाठी आहे। तर सत्य काय, निर्णय तुमच्यावर सोपवला आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कॉकरोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं। वाद बाजूला ठेवले तर एक गोष्ट नक्की आहे, अभिजित तिपके यांनी हजारो तरुणांना सोशल मीडियावर एकत्र आणलं। राष्ट्रीय माध्यमांनी त्याच्या कामाची दखल देखील घेतली। डिजिटल आंदोलन ही सुद्धा लोकशाहीतील एक प्रभावी पद्धत ठरू शकते, हे देखील त्यांनी दाखवून दिलं। आजही एक प्रश्न कायम आहे, अभिजित तिपके हे फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत की भविष्यातील मोठे सामाजिक किंवा राजकीय चेहरा? याचं उत्तर हा काळच देईल। पण एक सामान्य तरुणाने देशभर चर्चा निर्माण केली, हीच त्याच्या प्रवासाची सर्वात मोठी ओळख आहे। जर तुम्हाला देखील अशाच प्रेरणादायी बायोग्राफींच्या व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणावर हवा आहे। तसेच तुम्हाला या कॉकरोच जनता पार्टीबद्दल देखील काय वाटतं हे देखील तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सुखी रहा।